आज बाजारसंघ येथे SRTचे प्रशिक्षक रामचंद्र भाऊ पुंड यांच्याकडं आज ऊस बघण्यासाठी काष्टी येथून शेतकरी आलेले आहे। सोबत आमचे इंदापूरचे राजू बापू यांना छान रामचंद्र पुंड यांच्याकडून ऊसाबद्दल माहिती देण्यात आलेली आहे। रामचंद्र भाऊ 2 मिनिटं बोला। नमस्कार मंडळी, आज आपल्याकडे इंदापूरून काही पाहुणे आलेले, राजू भाऊ निकम आणि त्यांचे पाहुणे। सर, आपला परिचय करून द्या थोडक्यात। आम्ही काष्टी गावचे रहिवासी आणि श्रीगोंदा तालुका, अहिल्यानगर जिल्हा इथून खास शेतची शेती पाहण्यासाठी आलेलो आहोत। सेंद्रिय पद्धतीने ज्यांनी ते केलं आहे ते वाकारण्याजोगी गोष्ट आहे। म्हणजे कुठलं खताचं प्रमाण नाही, सगळं कार्बोहायड्रेट प्रमाणे तुमचे तण तोडा हे सगळं त्या शेतीत कुजवलेलं आहे। मुळं खोडं हा त्यांचा पहिला मेन प्रश्न आहे। मूळ खोड जेवढं कुजवताल तेवढी तुमच्या जमिनीची ताकद वाढेल। बरोबर, अशा पद्धतीने त्यांनी शेती केली। शेतीमध्ये सगळे पिकं आहेत, मका आहे, तूर आहे, ऊस आहे, म्हणजे हंगामाप्रमाणे सगळे पिकं घेतात। आणि पिकाची क्वालिटी बघितली तर असं वाटणार नाही यांनी या पिकाला खतच दिलं नाही। इतक्या सुंदर पद्धतीने त्यांनी शेती केलेली आहे। ती शेती आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी आवर्जून पाहायला यावं अशी शेती आहे। तुमचं मक्याचं, तुमचं ऊसाचं एकंदरीत नियोजन कसं असतं? तुमच्याकडे किती ऊस आहे आता? आमच्याकडे साधारण 24-25 एकर ऊस। 25 एकर ऊस आहे। मग तुमचं ऊसाचं थोडं सांगा आम्हाला, का तुमच्याकडे ऊस कशा पद्धतीने पिकवतात आणि तुमचं खर्च किती होतो ऊसावर? 1/7 पासून लागवडीला सुरुवात करतो। आता मोठं क्षेत्र असल्यामुळे लागवड मागं पुढं होती। बरोबर। आणि लागवड केल्यानंतर आम्ही साधारण 1-1.5 महिन्यांनी युरियाचा डोस देतो। बरोबर। रासायनिक खताचं प्रमाण आमच्याकडे जास्त आहे। आणि साधारणतः किती डोस करतात तुम्ही? साधारण 4 डोस करतो। 4 डोस। आणि ऊसाचं ॲव्हरेज तुम्हाला साधारणतः किती येतं एकरी? आता ॲव्हरेज आमच्या 10 वर्षात खूप कमी झाले, 55-60, 55-60 पर्यंत तुमचं ॲव्हरेज। त्याच्या आधी आम्ही तुम्हाला सांगतो 80-85 पर्यंत बी ॲव्हरेज काढलेले। पण जमिनीचं pH बिघडलेलं आहे। बरोबर। आमच्याकडे थोडं क्षारयुक्त पाणी आहे। बरोबर। त्याच्यामुळं ती सगळी परिस्थिती कोलमडलेली। आता तुमचं खर्च जास्त होतो आणि उत्पन्न कमी होतं। साधारणतः एकरी खर्च किती होता तुम्हाला सुरूच्या ऊसाला? सुरूच्या ऊस 8 सालीचा असतो आमच्याकडे, सुरू शक्यतो नसतो। साधारण सुरुवातीचा ऊसाला म्हणतो मी 55,000 रुपयापर्यंत खर्च होतो, 55,000 ते 60,000 रुपये। आता ह्या ऊसाला आमचा आतापर्यंत 31,000 रुपये खर्च झालेले। आणि या ठिकाणी जवळपास याचा जर टाईम आपण काढला तर 32 ते 33 घंटे आपण शेतात काम केलेलं आहे आतापर्यंत एका व्यक्तीनं। जे आपण SRT पद्धतीनं ऊस पिकवतो किंवा दुसरे पिकं पिकवतो, मक्का असेल, कापूस असेल। आता आपण जो मक्का दाखवला त्या मक्क्यात तुम्हाला अर्धा एकरमध्ये आतापर्यंत 13 घंटे काम झालेलं आहे। तर अशा पद्धतीनं हा ऊस आणि याचं सगळं मी तुम्हाला दाखवलं। एकंदर या ऊसाबद्दल तुमचं काय मत आहे? आमचे ऊस बघितले आणि तुमचे ऊस बघितल्यानंतर ह्याची पिकाची ग्रोथ आणि क्वालिटी एकच नंबर आहे। आणि ह्याचं ॲव्हरेज आमच्या माहितीप्रमाणे की तुमचं आमच्यापेक्षा खूप पटीने जास्त आहे। खर्च कमी आहे, खर्च कमी आहे, उत्पन्न जास्त आहे। बरोबर। त्याच्यामुळे